बंदामध्ये कालेर संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये, लक्षात घ्या. पत्तानी सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी स्ट्राईकला प्रणय आणि नॉनस्ट्रायकर यांना प्रणय पाटील आणि जितू नीतू. डॉट बॉल. हेमराज मजबूत शरीरयष्टी आणि उंचापुरा हेमराज पहिलं षटक हाताळण्यासाठी मार्गस्थ होईल. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने शुभारंभ झालेला, डावाला प्रारंभ झालेला आहे, डावाची सुरुवात झालेली, धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. स्वराज्य कशेळी विरुद्ध बंद्र्यामारुती कालेर अर्थात सुनील पाटील राकेश पाटील यांचा संघ. पूल चेंडू मात्र हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सोपा झेल सोडला जातोय. थोडासा दुरून घेण्याचा प्रयत्न केला होता. झेल घेण्याचा जो प्रयत्न होता तो चांगल्या प्रकारे नव्हता, कारण तुम्ही जेव्हा शरीरापासून दूर असा झेल घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अधिकांश 90 वेळा तुम्हाला अपयश आणि 10 वेळेलाच तुम्हाला यश मिळेल. धावसंख्या झाले 3. हेमराज शॉर्ट रन अप, फुल टॉस, स्वंग केलेला आहे, डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर षटकार. पंचांचा नो बॉलचा इशारा. इट्स अ बीमर. प्रवेश करते 10. खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता आणि सरळ चेंडूला स्वंग केलं होतं, फेकून दिलं होतं डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर षटकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आला. त्यामुळे ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. DRS ची सुविधा उपलब्ध नाहीये. DRS सुविधा, तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाहीये. ऑनफिल्ड अंपायरनी आपला निर्णय द्यायचा आहे. हेमराज पुढे फटका खेळण्याचा मिस टाइम फटका आहे, मात्र फ्री हिटचा चेंडू होता हे राकेशला माहित होतं. बऱ्याचशा वेळेला क्षेत्ररक्षक असतील, यष्टीरक्षक थोडेसे विसरून जातात, पण राकेशचं बारकाईने लक्ष होतं, कारण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला होता खरं तर, पण शेवटी मात्र स्वतःला थांबवलं की बॅकअप करण्यासाठी कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, त्यामुळे धावपात करण्याचा प्रयत्न केला नाही. धावसंख्या होती 11. हेमराज राईट आर्म, याला मात्र उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला थोडंसं हलकी हाताने खेळलं होतं मिड ऑफला आणि त्यावर एक धाव मात्र पूर्ण करतोय बॅटर नीतू. खातं उघडतोय. धावसंख्या झाली 12. हेमराज राईट आर्म, पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता येणार नाहीये. चेंडू सरळ जाते शॉर्ट फाईन लेगला, एक पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या होते 13. षटकार लागल्यानंतर हेमराज कमबॅक करताना दिसतोय, चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय. खराब चेंडू त्याने एक हाताळला होता, त्यावर 6 धावा मिळाल्या. नो बॉलचा सुद्धा इशारा आला होता पंचांचा. हेमराज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र अंगलट आलेला आहे आणि शॉर्ट फाईन लेगला अगदी फाईन हा झेल घेतला जातोय आणि पहिलं यश हेमराज आपल्या संघाला मिळवून देतोय.
इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही. बॅटला भले स्पर्श झाला, पण ज्या अंदाजानं शॉर्ट फायनलला बीट करता आलेलं नव्हतं आणि शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक अगदी फाईन आला आणि झेल घेतला आणि आपल्या संघाला सफलता मिळाली. नीतू कोळी बाद झालेला आहे. पहिलं यश शेवटच्या चेंडूवर हेमराज आपल्या संघाला मिळून देते 13 धावसंख्येवर. आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी संघाचा की मॅन आधारस्तंभ राकेश पाटील येतोय. राकेश पाटील म्हटल्यानंतर क्रिकेट क्षेत्रातील फार मोठं नाव आहे. भिवंडी क्रिकेटचं एक मोठं नाव आहे राकेश पाटील. आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल प्रणय. फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ग्राउंड क्षेत्ररक्षक होता खरं तर लॉंग ऑफला, आणि लॉंग ऑफ सरळ सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार आपण बघितला. स्टँड अँड डिलिव्हर ताकदीचा वापर खूप केला होता, कारण जागेवर ना फटका खेळला गेला. उजव्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला लॉफ्टेड शॉट खेळला होता. षटकाराने आता मात्र धावसंख्येला सुद्धा वेग येते. धावसंख्या वगैरे वाढते 19. वडगर एक्सप्रेस जीत पाटील या स्पर्धेचा आनंद घेताना कल्पेशजी पाटील खास करून राजावलीवरनं एक बिग शोमॅन हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. आपले हार्दिक स्वागत. याला मात्र स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे, गॅप शोधलेला आहे, प्लेसमेंट जबरदस्त आहे आणि अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून जाणारा हा चौकार. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळला होता आणि बॅक टू बॅक पहिल्यांदा षटकार आला, त्यानंतर हा चौकार आला. महागडं षटक बघायला मिळतंय. धावसंख्या झाली 23. दुसरं षटक. आज 50चा आकडा कुठल्याही संघाला पार करता आलेला नाहीये. तब्बल आपण ही 5वी मॅच पाहतोय. राकेश पाटील राईट आर्म पण एकदा ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केल्या. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि थ्रो करण्याचा प्रयत्न का केला गेला नाहीये. तुम्ही जेव्हा डीपला क्षेत्ररक्षण करतात ना, चेंडू तुम्ही हातात ठेवणं फार धोकादायक, कारण क्रिकेट इतकं वेगात चाललेलं आहे. राकेश पाटील मार्गस्थ होईल. पुन्हा लॉफ्टेड शॉट, मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि असं वाटते क्षेत्ररक्षण इतकं खराब बघायला मिळते. आणि सुनील पाटीलकडनं ही चूक झालेली आहे. खरं तर ज्याला आम्ही सेफ हँड म्हणतोय, तालुका क्रिकेट मधील हा एक नामांकित खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेटमध्ये नेहमी खेळणारा हा क्रिकेटर आहे सुनील पाटील. राकेश स्लॉग स्वीप, चेंडू हवेत पण मात्र जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. षटकार.
प्रणयला संधी दिली. धावसंख्या झाली 38, 38. स्वराज्य कशेळी विरुद्ध बंधऱ्या मारुती काल्हेर ही दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. सरपंच चषक 2026 ऑल स्टार ग्रुप खारबाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. बावी स्विच इट आणि अगदी गलीमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. स्क्वेअर स्टडमॅन सीमा पार चौकार. फुल टॉस स्वंग केलेला फेकून दिलेला डीप स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर षटकार. आपल्यापर्यंत पोहोचेल आणि या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत उभी केलेले स्वराज्य कशेळी संघाने. आणि प्रणय इज ऑन 46. पहिलं अर्धशतक प्रणयच्या बॅट मधून बघायला मिळेल का? 46 धावनो खेळतोय प्रणय. प्रणय इज ऑन 46. भाविक यावेळेला मात्र सरळ आणि याचबरोबर प्रणय आपण बॅट उंच करायचे. प्रणय बॅट उंच करायचे. अभिनंदन. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं सरपंच चषक 2026. सो कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन प्रणय पाटील. स्वराज्य कशेळीचा हा हिरो. 15 चेंडूमध्ये 52 धावांची विस्फोटक विध्वंसक तुफानी खेळ केलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन प्रणय. 56 अब तक 56 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा फ्लिक केलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि मात्र एक झंझावाती विस्फोटक विध्वंसक खेळीचा अंत होतोय. प्रणयची बॅटिंग जर आवडली असेल तर सगळ्यांना विनंती आहे, टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. बिग हँड. जबरदस्त बॅटिंग केली. 16 चेंडूचा सामना केला आणि 52 धावांची तुफानी खेळी केली प्रणयने. 16 चेंडूमध्ये 52 धावांची तुफानी खेळी केली. संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे अब तक 56. 56 धावामध्ये 52 धावाचा वाटा प्रणयचा. या स्पर्धेमधला उच्चांक गाठलेला आहे. विक्रम प्रस्थापित केलेला आहे. 3 षटकांचा खेळ. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 24 आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 19. आणि आता मात्र अंतिम षटक. ऋग्वेद भोईर. आणि त्याचा सामना करण्यासाठी आता मात्र सज्ज होईल तो म्हणजे आनंद. हेमंत आलेला आहे प्रणय बाद झाल्यानंतर. काय बॅटिंग केली प्रणयने. जबरदस्त बॅटिंग. कट करण्याचा प्रयत्न मग तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल डीप कव्हर सीमा पार चौकार. कल्पेशजी पाटील आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण खरं तर नाही नक्की ते आनंद घेणार आहेत. कल्पेशजी पाटील थांबणार आहेत.
फॉलो थ्रू मध्ये चुकते गोलंदाज आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या 60 झालेले आहे, 60. या स्पर्धेमधला उच्चांक सर्वोच्च धावसंख्या 60. स्विच इट, शॉर्ट बॉल होता, जागा बघून फटका खेळला आणि हा चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे जातोय. षटकार. सहासष्ट धावा झाल्या, 66. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आय थिंक 75 कडे पाहत असणार आहे. 75 कडे पाहत असणार आहे स्वराज्य कशेळी संघ. स्वराज्य कशेळी संघामध्ये युवा खेळाडूंचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा स्विच इट, बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. खास करून आयाला प्रणय बाद झाल्यानंतर आनंदने सूत्र आपल्या हातात घेतलेले आहेत. स्कोर इज 72. एक धाव मिळते. पंचांचा 22चा इशारा येतोय. धावसंख्या झाली 73. 73. याला पुन्हा मात्र चांगलं प्रॉमिसिंग टायमिंग, तितकंच टायमिंग चांगलं झालेले शॉट स्क्वेअर लेला जातोय आणि एक धाव मात्र मिळते. 74. 74 धावा झाल्या. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू आहे. अरावंडे अपस्टंप खेचून मारलेला आहे काऊ कॉर्नरच्या वरून. लांब पल्ल्याचा षटकार. या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या ती मी सांगितलं होतं की 50 आकडा पार झालेला नव्हता. 50, 60, 70 आणि 80, 81 धावांचं एक विशाल लक्ष असणार आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय स्वराज्य कशेळी संघाने. आज कशेळी संघामध्ये खरं तर एक काळ असा होता की जयेशचा चेहरा दिसायचा, निलेश असायचा, बंटी असायचा, पण आज चेहरे 40+ मध्ये खेळताना दिसतात. पण आज मात्र स्वराज्य कशेळी संघातील जे नवोदित युवा खेळाडूंचं जे आगमन झालं त्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि 80 धावा. खास करून प्रणय जबरदस्त 16 चेंडूमध्ये 52 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळी त्यांनी केली आणि प्रणय बाद झाल्यानंतर आनंदने सूत्र आपल्या हातात घेतली आणि चौफेर फटकेबाजी केली आणि 80 धावा जमा केले. 81 धावांचं लक्ष. जाऊया हाय स्कोरिंग मॅच आहे. आव्हान फार मोठं आहे, पण कॉमेंट्रीचं आव्हान कितीही मोठं असू द्या ते अगदी यशस्वीपणे त्याचा स्वीकार केलेला आहे आणि सामोरे गेलेले आहेत आमचे सहकारी समालोचक. वसईचा एक बुलंद आवाज, महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक संदीप गावण. मनापासून धन्यवाद असेल डॉक्टर गवळी सर. जिंकण्याकरता 81 या धावसंख्येचं टार्गेट आहे. चेसिंग कशी होतोय, काय डावपेच दुसऱ्या इनिंग मध्ये आखले जातील याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
द्वारे चांगले साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळतं. दिंडा म्हटलं तर नुकताच बिकल्या लाडका दिंडा यांच्या मला आठवण झाली. आदिवासी तारप वादक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जव्हार येथील बलवंडा येथून बिलॉंग करणारं ते व्यक्तिमत्व वयाच्या 92व्या वर्षामध्ये असताना पद्मश्री हा किताब त्यांना नुकताच 26 जानेवारी 2026 साली जाहीर झाला. आणि कुठेतरी आदिवासी कला या जिवंत आहेत, तो जिवंतपणा सुद्धा जाणवला. अभिमान प्राऊड फील झालं ज्यावेळेस श्री भिकल्या लाडका दिंडा यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला. कारण 10 ते 12 वर्षाचा असताना ते गुरे चारण्याचं काम करायचं. आणि त्याच्यानंतर गुरे चारता चारता जी कला त्यांनी अवगत केली आणि त्या कलेचा मान सन्मान संपूर्ण जगाने केलाय. तारपा वादक म्हणून त्यांना आज ती कला अवगत आहे. आणि जवळजवळ 150 वर्षापासूनच त्यांच्या कुटुंबामध्ये ही कला आपण पाहिली होती आणि त्यांचा सन्मान झालाय. तसेच आमचे श्री साऊंड सिस्टमचे डीजे वादक सतीश दिंडा आहेत, त्यावरूनच हे आठवलं. आता मॅचकडे आपण वळूया. टार्गेट आहे 81 या धावसंख्येचं आणि ते चेस करण्याकरता बंद्र्या मारुती काल्हेर सुनील यांची जी टीम आहे त्या टीमला अथक परिश्रम करावे लागतील. सरपंच चषक खारबाव ग्रामपंचायत 2026 मध्ये खूप सुंदर आयोजन केलंय या स्पर्धेचं. कारण डाव्या बाजूला कैलासवासी आत्माराम गुळवी स्टँड, उजव्या बाजूला कैलासवासी सखुबाई द्वारकानाथ पाटील स्टँड, महेंद्रजी पाटील यांच्या मातोश्रीच्या नावाने तो स्टँड आपल्याला बघायला मिळतोय. महेंद्र म्हटलं तर प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म कसा मिळेल, खेळाडू पुढे कसे जातील. कारण काही वर्ष जर आपण बघितले 5 ते 6 वर्षापूर्वी खारबाव संघातील खेळाडू बाहेर हे जास्त खेळत नसायचे आणि अशातच त्यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून खारबाव गावातून एकच व्यक्तिमत्व पुढे आले आणि ते व्यक्तिमत्व म्हणजेच महेंद्र पाटील बिंदास क्रिकेट खेळत आहेत. जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे त्यांच्या नावाची चर्चा होत असते. त्यांना आदराने बोलवलं जातं कारण खेळाडू घडवण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यांच्याच टीमच्या कडून खेळत असताना प्रणय पाटील सारखा हिरा आपण बघितला, जो अनेक अर्धशतक ज्याच्या नावावर आहेत. पवन A1 त्याच्या विरुद्ध 6 बॉलमध्ये 6 षटकार त्याच्या नावावर आहेत. मॅचला सुरुवात होतोय. सुनील पाटील आणि भाई तरे हे 2 बॅटर उतरलेत तर मयूर तरे तयार. पहिलाच बॉल कोळवट टप्प्याचा चेंडू होता. मिडऑफ मध्ये चेंडूला कळून काढलाय. 19 नंबरची जर्सी असलेल्या खेळाडूने चेंडूला अडवलंय. अडवण्याआधी 1 धाव सुनील पाटील या बॅटरने पूर्ण केली. लक्ष मोठं आहे परंतु न डगमगता या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. बंद्र्या मारुती कालेर या टीमला विस्फोटक विध्वंसक सुरुवात जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हाच प्रतिस्पर्धी संघ अडचणीमध्ये येऊ शकतोय, दबावाखाली येऊ शकतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे मयूर तरे आणि स्ट्रायकिंग कडे आता बॅटर भाई तरे. रनअप मध्ये चुकलाय आणि त्याच कारणानं संदीप पाटील सरांचा डेड बॉलचा इशारा आलाय. संदीप पाटील म्हणलं तर जो नांदुरकी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं एक सुंदर असं गाव आणि त्या गावातून ते बिलॉंग करतायत. ओहो दांडी खोल त्रिफा उद्ध्वस्त केलाय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी सरळ फ्लाईट जास्त दिली होती, टाकायचं होतं त्यांना ब्लॉक होल मध्ये आणि अगदी योग्य पद्धतीनं चेंडू ब्लॉक होल मध्ये जाताना दिसलंय. त्रिफा उद्ध्वस्त, तिन्ही दांड्या उद्ध्वस्त केल्या गेल्या मयूर तरी या गोलंदाजाद्वारे. आता संदीप पाटील आलेत. पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा संदीप पाटील आहेत आणि बॅटरच्या भूमिकेमध्ये सुद्धा संदीप पाटील आहेत. चांगलं खेळ त्याला सुद्धा करावं लागेल. 81 धाबाचा पाठलाग करायचा आहे आणि संयम ठेवायला पाहिजे. संयम नावाचा दागिना सुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे. हाफ ट्रॅकर अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू जात होता. धाव घेण्याची संधी मिळत नाही. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकार 1 बंद्र्या मारुती कालेर सुनील यांच्या टीमची. मयूर तरी गोलंदाजी मार्गावर युवा खेळाडू
राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, ओव्हर पिच बॉल होता, बॅकलिपचा वापर केलाय, शरीराचं संतुलन व्यवस्थित बनवलं. डीप मधून थ्रो येण्याआधी 2 धावा पळून पूर्ण केल्यात. याचबरोबर या 2 धाबांची धावसंख्येत होते बदल आणि धावा लागल्या जातात त्या 3. सुनील पाटील अगोदर फिल्डिंग मध्ये थोडासा एफर्ट कमी होता, आता धावांसाठी चांगला एफर्ट त्यांना द्यावा लागेल. अजूनही त्रस्त आहेत, थोडासा त्रस्तपणा जाणवतो त्यांना या खेळपट्टीवर. धावसंख्या धावपळकर 3. स्लो ओव्हर 1, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, थोडासा टर्निंग येतोय आणि वाईड लाईनच्या आतून हा चेंडू वळताना दिसलाय. डॉट बॉल. दबाव दडपण पहिल्या षटकापासून वाढवलंय फिल्डिंग करणाऱ्या स्वराज्य कशळी या टीमने. ओहो, बॅटरला वाटलं की डावी एसटी सोडून जाणारा चेंडू असेल. अराउंड द लेग, कृपा उद्ध्वस्त केला बॅटरचा आणि परत जावं लागेल संदीप पाटील या खेळाडूला. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बंद्र्या मारुती कालेर टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 3. आज आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी गारद केलेत, बाद केलेत. प्रत्युत्तर दाखल फक्त धाबा आहे ते 3 बंद्र्या मारुती कालेर या टीमची. आणि स्वराज्य कशेली टीमने चांगल्या प्रकारे या मॅचला ते खेळताना दिसत आहेत. डावपेच आखलेत, त्याचा फायदा त्यांना होतोय. चांगल्या जर्सीज त्यांच्या पाहायला मिळत आहेत. सर्व खेळाडू चांगल्या जर्सीमध्ये शोभून दिसत आहेत. मेहनत सुद्धा ते करतायत आणि मेहनत ही करावीच लागते प्रत्येकाला. क्रिकेटचं मैदान असो, आपलं आयुष्य असो, शिक्षण असो, तिथे सुद्धा मेहनत आहेच. इथं सुद्धा या मैदानात मेहनत करताना आपल्याला फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू दिसतात. बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू कधी मेहनत करतील हा प्रश्न सुद्धा उद्भवलाय. नीतू गोलंदाजी मार्गावर आलाय. नीतू बॅटिंग मध्ये सुद्धा चालला नव्हता. संकटमोचक खेळाडू आहे, ट्रम्प कार्ड खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये सध्या चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 2 गडी बाद धावा आहे, धावपळकर 3. स्ट्रायकिंग कडे डावखुऱ्या हाताचा बॅटर सज्ज आहे हेमराज. ओहो, सुनील पाटील आहेत. मोठा फटका, उंची जास्त, काय तितकीच लांबी असेल. यस, तितकीच लांबी, सिक्सर. जाण्याची संधी प्रत्येकाला मिळत असते, त्यामुळेच ते संधीचं सोनं या ठिकाणी करतील का बॅटिंग करणारे टीमचे खेळाडू. वजनदार खेळाडू होते सुनील पाटील आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आता धावा बनवण्याकरता. धावसंख्या 9. फुलटॉस बॉल, आक्रमक भूमिका घेता जाता इथे क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा झेल सोडलाय सुनील पाटील या खेळाडूचा. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 1 धाव घेण्याची संधी मिळाली सुनीलला. एका धावनीची धावसंख्या 10. 2 गडी बाद 10 धाबा. रिक्वायर रन रेट प्रत्येक चेंडू मागे वाढत चाललाय. अजूनही 71 धाबा या मॅचला जिंकण्याकरता हव्या आहेत. 16 चेंडू आणि 71 धाबांची आवश्यकता आहे. प्रिन्स मूव्हीज या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. साता समुद्रापलीकडे सुद्धा पाहिलं जातं या स्पर्धेला. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला एक नवीन चांगलं व्यासपीठ मिळवून देणारं हे क्षेत्र म्हणजेच क्रिकेटचं क्षेत्र. आणि युट्यूब वाहिनी चांगली सक्रिय आहे. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने खोलून काढला जातो. या चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय, तरी सुद्धा एकच धाव मिळाली उजव्या हाताच्या बॅटर हेमराज मात्रेला. एका धावेची धावसंख्या पोहोचली ती 11 3 बॉलची समाप्ती. डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या बॅटर असल्यामुळेच थोडंसं
फिल्डिंगचं तंत्र बदललं जातं. ऑन साईडला आपण बघताय 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. स्क्वेअर लेग, मिड विकेट, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ सुद्धा आहे ऑफ साईडला. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल, पंच निवृत्ती मुकादम सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 पुढे जाते. धाबा लागल्या जातात ते 12 धाबा. सुभाष धुमाळ आज दुहेरी भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये दिसत आहेत. गुणलेखक आणि समालोचक म्हणून सुद्धा ते या ठिकाणी काम करतायत. धावसंख्या धावफलकावर 12. पुढचा बॉल खोळवटापाचा चेंडू होता त्यामुळे सुरक्षित फटका निवडलाय. बघितलं अतिशय चांगले शरीररचना केली, थोडस संतुलन व्यवस्थित बनवून हा ऑफ ड्राईव्ह खेळताना दुसरे बॅटर सुनील पाटील. एकच धाव मिडॉक मध्ये चेंडू गेल्यानंतर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाबा आहेत धावफलकावर 13 धाबा. 81 धावसंख्येचा पाठलाग करते वेळी आता षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल बॅटरला, तरच हे शक्य आहे. हेमराज मात्रे स्ट्रायकिंग कडे. फुलटॉस बॉल होता आणि ह्याच बरोबर नो बॉलचा इशारा. 1 धाव पळून पूर्ण केली. 1+1 या 2 धाव मिळतील. कमरेपेक्षाही जास्त भर चेंडू होता आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा ठाऊक आहे, त्यामुळेच त्याने इथे काही चर्चा केली नाही. धावसंख्या 2 पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. मुक्त संचार करण्याची संधी आहे. असे चेंडू जेव्हा गोलंदाज टाकतात ना तेव्हा खरी एक संधी असते आत्मविश्वास प्राप्त करण्याची बॅटिंग करणाऱ्या टीमला. आत्मविश्वास म्हणजेच यशाची गुरुकिल्ली आहे. शॉर्ट बॉल होता, अगोदरच खेळताना दिसलेत सुनील पाटील. 1 चौटी धाव मिळाली. बघूया पंचांचा काही इशारा होतो. बाईचा इशारा आलाय आणि त्याचबरोबर धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 16 धाबा. 2 गडी बाद 16. आता स्ट्रायकिंग कडे पुन्हा हेमराज मात्रे नावाचा खेळाडू गेलाय. अधिकृतरित्या चेंडू जर बघितलं या षटकात तर 5 चेंडू टाकून झालेत. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 9व्या या हेवी चेंडूवर चांगला परफॉर्मन्स दिला पहिल्या इनिंग मध्ये आणि पहिल्या इनिंग मध्ये झालेलं ते अर्धशतक 52 धाबा 16 चेंडूंमध्ये बनवणारा खेळाडू प्रणय पाटील. ऑफ स्टंपवर शफल झालाय. टॉपेश लागले खरी कारण फटका तितका चांगला नव्हता. बॅकवर्ड स्कोर लेग मधून चेंडू लॉंग लेगच्या दिशेने वळतोय. 2 धाव मिळतील हेमराज मात्रे ह्या खेळाडूला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 81 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बंद्रा मारुती कालेर सुनील यांच्या टीमची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 18. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 63 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 63 ची गरज.
धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितलं तर ती आता वेगाने पुढे गेली. धाबा झाले 24. आणखीन एखादा चेंडू आपण त्या ठिकाणी देतोय. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 24 धाबा, 81 धावसंख्येचे टार्गेट पूर्ण करायचे आहे. आणि अशातच पुन्हा आता इक्वेशन झाले आहे की 57 धाबा 10 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. 10 चेंडूंमध्ये 57 धाबांची आवश्यकता. प्रत्युत्तर देणाऱ्या बंद्र्या मारुती कलेर या टीमला सुनील यांचा हा संघ आहे आणि त्या संघाद्वारे ते सुद्धा खेळताना दिसले आपल्याला. अजूनपर्यंत चांगला खेळ करतायत सुनील पाटील. डेंजरस धोकादायक खेळाडू आता ह्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये पाठवून दिलंय. बाउंस जास्त होता, चेंडू सीमारेषे पार, मिळतील धाबा 4. सरपंच चषक चौकार.
विक्रम पराक्रम करतोय, भीम पराक्रम आहे हा सुनील पाटील या खेळाडूचा. किती धावसंख्येवर खेळतो ही सुद्धा चर्चा आपण करूया. धावसंख्या 46. राजेश सुतार याचा मी चर्चा या करता करतो की शालेय संघामधून खेळत असताना त्याला क्रमांक 8 किंवा 9 वर पाठवायचे. याचं कारण विचारलं असतं, ते कारण असं होतं की या खेळाडूला पुढे पाठवला तर हा प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवतोय आणि चेंडू हरवतोय असा समज होता त्या क्लबचा. आणि नेमकं तसंच खरं झालेलं. मुंबई संघामधून खेळत असताना राजेश सुतार खूप चांगले रणजी मॅचेस खेळले. दुखापत झाल्यामुळेच त्यांच्या जागी वीरेंद्र सेहवाग हा खेळाडू आला, कारण 1998-99 साली तो जास्त चर्चेमध्ये होता. जर राजेश सुतार जखमी झाले नसते तर संपूर्ण जगाला कळलं नसतं की वीरेंद्र सेहवाग हा कोण आहे. म्हणून त्या खेळाडूच्या आठवणी होते, कारण शालेय जीवनामध्ये ते चेंडू हरवण्याचं काम करायचं. स्कोर इज 46. धावसंख्या 46 झाले. 3 षटकांची समाप्ती सुद्धा झाली. आता 6 मध्ये पाहिजेत 35. आणि व्यक्तिगत धावसंख्या जर बघितली तर 37 या धावसंख्येवर खेळत आहेत सुनील पाटील आक्रमक भूमिकेमध्ये. ही इज प्लेइंग ऑन 37. स्कोर इज 46. नाउ 6 बॉल रिमेनिंग, 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 मध्ये 35 पाहिजे. मला वाटते या हरवलेल्या चेंडूची भरपाई सुनील पाटील साहेबांकडूनच घ्यावी लागेल. एकापेक्षा एक चेंडू हरवले जात आहेत. इतकी ताकद वापरली जाते या खेळाडूद्वारे. शरीरष्टपट्टू आहे जणू काही, नियमित सराव करत असावा हा खेळाडू. ओल्ड इज गोल्ड, वरिष्ठ खेळाडू आहे आणि वरिष्ठ खेळाडूकडून ही चांगली कामगिरी होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार पाहिजेत. हेमराज मात्रे याला ही विक्रम करण्याची संधी आहे. पप्प्या कारिक या बॅटरच्या नावावर तो रेकॉर्ड्स आहे. कारिवली, जय बजरंग कारिवली संघाचा अनमोल हिरा आणि त्याची आठवण या प्रसंगी झाली. 6 बॉल 35 ची आवश्यकता. सुरुवात जर चांगली झाली असती ना तर इतकं टेन्शन वाढलं नसतं. बंद्रा मारुती कालेर संघाचं सुनील पाटील चांगलं बॅटिंग करत आहेत. दांडी गोल, विकेटचं पतन आणि या ठिकाणी उजवी यष्टी वाकवली गेले. यॉर्करचा मारा केलाय, गॉन. सुनील पाटील एकतर्फे किल्ला लढवतात, परंतु किल्ला लढवण्याकरता सेनापतीची जितकीच आवश्यकता असते ना तितकी आवश्यकता त्यांच्या सैन्य दलाची असते. त्यांचा सुद्धा सपोर्ट थोड्याफार प्रमाणामध्ये लाभला पाहिजे. 5 चेंडूंमध्ये 35 ची आवश्यकता. चांगला मॅच रंगतोय. प्रिन्स मूव्हीजद्वारे थेट प्रेक्षेपण होतोय. बंद्रा मारुती कालेर विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट्स कशेली असा. हलक्या हाताने दिशा दिली, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. सरपंच चषक चौकार. म्हणजेच 50 धावा तर झालेत. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 31 धावांची गरज आहे. कमरेवर हात आलेत, परंतु समाधानी असतील, कारण पराभवाचा अंतर खूप मोठ्या फरकाने त्यांनी कमी केलंय. समाधान हा प्रत्येक माणसाच्या जीवनामधील एक महत्वपूर्ण भाग आहे. फुलटॉस बॉल होता. हलक्या हाताने फक्त मिड ऑफ क्षेत्रामध्ये वळवून दिलंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येण्याआधी 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मध्ये 3.
धावसंख्या झाली यावेळेला 51 धाबा. 3 चेंडूंमध्ये 30 पाहिजे. गरजेपेक्षा जास्त मिळतोय त्याला नशीब म्हणतायत. सर्व काही असून जे रडवतोय त्याला दुर्दैव म्हणतायत आणि थोडं कमी असून जे आनंद देतोय त्याला समाधान म्हणतायत. इथे समाधानी आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. 37 वर खेळत असताना फोर्स केलं जातो या चेंडूला कव्हरच्या भरून. एक धाव तर मिळाली. दुसरी धाव घेतल्याचा प्रयत्न असेल काय? पाहता पाहता दुसरी धाव घेण्याकरता दोन्ही बॅटर धावत आहेत आणि या 2 धाव पूर्ण होत आहेत सुनील पाटील या खेळाडूच्या. तो खेळतो व्यक्तिगत 39 वर. धाव संख्या झाली संघाची 53. शेवटचे 2 बॉल शिल्लक. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 39 वर ते खेळत आहेत. 2 षटकार जर आलं तर अर्धशतक पूर्ण होऊ शकतं या खेळाडूचं. टायमिंग प्रॉपर नव्हतं. आरामात ही 1 धाव ते पूर्ण करतायत. आपल्या साथीदाराला सुद्धा संधी देण्याचे काम ते करतायत आणि क्रिकेटमध्ये असंच झालं पाहिजे. एकमेकाला साथ आप लाभली तर 100% तुमचे विजय निश्चित असतो. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 54. 1 बॉल आणि एकामध्ये पाहिजे 27. व्यक्तिगत 40 धावांची खेळी झुंज या ठिकाणी देताना दिसले सुनील पाटील हे खेळाडू. बॅटर तयार आहेत. ऑफ स्टंपच्या दिशेने गार्ड घेताना दिसले. ऑफ स्टंपर या आधीच ते तयार आहेत. फुलटॉस बॉल होता हलक्या हाताने सलेमिडॉन क्षेत्रामध्ये ढकलून दिला. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन असेल स्वराज्य स्पोर्ट्स कशोली टीमचं. या स्पर्धेमधील पहिला मॅच ते जिंकतायत आणि पुढील वाटचाली करता त्यांना हार्दिक शुभेच्छा असतील. स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल बंद्र्या मारुती कालेर सुनील पाटील साहेबांच्या टीमचा आम्ही आभार मानतोय. पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असतील स्वराज्य स्पोर्ट्स कशोली टीमला. चला तर आपण ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली प्रणय पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. 16 चेंडूंमध्ये 52 धावा बनवल्या प्रणय पाटील या खेळाडूने, ज्याच्यामध्ये 5 उत्तुंग षटकार आणि 2 खणखणीत चौकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. विहान एंटरप्राइजचे राकेशजी पाटील आपण यायचंय. राकेशजी पाटील आपण आमच्या VIP कक्षामध्ये यायचंय. तसेच कल्पेशजी पाटील आपण सुद्धा यायचंय. कल्पेशजी पाटील आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जातोय. येस आयुष पाटील यांना विनंती करणार आहे. सर्वप्रथम आपण मेडल प्रदान करायचंय. त्यानंतर आकाश काठे आपण कोल्ड ड्रिंक्स जे मला स्पॉन्सर केले कैलासवासी बळीराम लडक्या पाटील स्मरणार्थ श्री उमेश बळीराम पाटील यांनी. सो वेल प्लेड प्रणय अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. टॉस साठी जावे दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. कल्पेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते बिग शोमॅन मॅन फ्रॉम राजावली यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. एका बाजूला आपण बघतायत वराळ देवी टाटाली आणि दुसऱ्या बाजूला नुकताच विजय प्राप्त करणाऱ्या